आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गावच्या घरासमोरील अंगणातील फळबाग। तुम्ही बघू शकता केळीला किती छान अशा केळी आलेल्या आहेत आणि केळीच्या झाडाला 2 लाकडांनी आधार दिलेला आहे, कारण केळाचं वजन खूप असतं आणि केळाच्या वजनाने केळीचं झाड मोडू देखील शकतं, त्यासाठी असा लाकडाने त्याला आधार द्यायचा असतो। आता हे आहे केळीचं कमळ। रोज संध्याकाळी ह्या कमळाची 3 ते 4 पानं उमलतात आणि त्यातनं छोटी छोटी केळी बाहेर येतात। अशा प्रकारे केळीला केळी आलेल्या आहेत आणि त्या दिसायला देखील खूप सुंदर वाटतायत। आता चला लिंबाचं झाड बघूया। हे आहे माझ्या बागेतील लिंबोणीचं झाड। छान हिरवी हिरवी लिंब त्याला आलेली आहेत। काही लिंब पिकलेली देखील आहेत, काही लिंब खूप छोटी आहेत आणि ह्या लिंबोणीच्या झाडाला 12ही महिने लिंबू येतात। अशा प्रकारची छोटी छोटी लिंब लागलेली आहेत। हे बघू शकता, हे पिकलेलं आहे आणि वरती देखील खूप सारी लिंब याला आलेली आहेत। हे लिंबोणीचं झाड खूप उंच आहे। आता दाखवते चिक्कूचं झाड। चिक्कूचं झाड देखील खूप उंच आहे। अशा प्रकारे मी दाबून बघते चिक्कू पिकला की नाही। चिक्कू जर झाडाला पिकला असेल तर त्याचा दूरपर्यंत सुगंध येतो। अशा प्रकारे खूप सारे चिक्कू ह्या बागेमधल्या चिक्कूला लागलेले आहेत। मला माझ्या गावच्या बागेतील अशी झाडाला पिकलेली ताजी फळं खूप खायला आवडतात। कोणाकोणाला अशी झाडाला पिकलेली ताजी फळं खायला आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या ह्या घरासमोरील बागेमध्ये वेगवेगळ्या जातीची आंब्याची देखील झाडे आहेत। तुम्हाला माझी ही फळबाग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हा सर्वांनाच पानफुटीचं झाड नक्कीच माहीत असेल, कारण प्रत्येकाच्या बागेत किंवा घरासमोर ते लावलेलं असतं। पण तुम्ही कधी ह्या पानफुटीच्या झाडाची फुलं पाहिली आहेत का? चला तर मग मी ती दाखवते कशी असतात, कारण मीही ही फुलं पहिल्यांदा पाहिलेली आहेत। तुम्ही बघू शकता किती छान आहेत ही फुलं। अगदी जवळून पाहिलं तर द्राक्षासारखी दिसतायत। अशी सुंदर फुलं पानफुटीच्या झाडाला आलेली आहे। आता माझ्या घरासमोरील गुलाब देखील दाखवते। तुम्ही बघू शकता किती सुंदर फूल आलेलं आहे। ह्या झाडाला 12ही महिने गुलाबाची फुलं येतात आणि सदैव हा गुलाब फुललेलाच असतो आणि दिसायलाही तो खूप सुंदर आहे। आता इथे माझ्या आईने लसूण लावलेला आहे। ही लसणाची झाडे आहेत आणि त्यामध्ये मेथीची भाजी देखील लावलेली आहे। लसणातल्या मेथीच्या भाजीला खूप चव असते आणि माझी आई भाजी घेताना उपटून न घेता तिला असं खुडून घेते। असं केल्याने काय होतं, भाजी पुन्हा फुटते आणि नव्याने येते। नंतर ह्या झाडाला मेथीच्या शेंगा येतात आणि मेथ्या देखील त्यापासून आपल्याला मिळतात। मेथीचे आपण लाडू बनवू शकतो किंवा पुढच्या वर्षीसाठी त्याचा बियाण्यासाठी देखील वापर होतो। माझ्या आईने हा लसूण देखील देशी लावलेला आहे आणि ही मेथीची भाजी देखील देशी आहे। ह्या मेथीच्या भाजीला खूप छान सुगंध आहे आणि त्याच बाजूला देशी कोथिंबीर देखील लावलेली आहे। मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे देशी कोथिंबीरीची झाडं आहेत। तुम्ही बघू शकता ह्या देशी कोथिंबीरीला किती सारा पाला आहे आणि याच्या कोथिंबीर वड्या देखील खूप छान लागतात। कोणाकोणाच्या शेतामध्ये अशी लसणात लावलेली मेथी असते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आता मी दाखवते देशी पालक। नॉर्मल पालकपेक्षा ह्या पालकची पानं जरा पातळ आणि छोटी असतात, पण चवीला ही भाजी खूप छान लागते। तुम्हाला माझ्या शेतातील भाज्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।